मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपल्या राज्याचा साम्राज्य विस्तार करण्याच्या तीव्र इच्छेने सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केले. स्मरण असो की कलिंग हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. कलिंगवर उडीसा उत्कल अधिपतीचे शासन होते. आपली विशाल आणि सशस्त्र सेना घेऊन सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केले. या युद्धात अपरिमित अशी हानी झाली. जवळजवळ 1 लाखाहून अधिक सैनिक निर्ममतापूर्वक मारले गेले. 1.5 लाखाहून अधिक लोक तिथून जखमी झाले. जखमी झालेल्या सैनिकांच्या आर्तकिंकाळ्या, मृत सैनिकाच्या शेवटच्या प्रदीर्घ हाका, प्रदीर्घ विलाप, रणभूमीवर जिकडे तिकडे चोहीकडे इतस्ततः विखुरलेल्या मृत तसेच घायल झालेल्या जिवंत देहांचा पडलेला सडा, त्यांच्या आर्तकिंकाळ्या, त्यांचे विव्हळणे, तळपळणे झालेला निर्मम नरसंहार, रक्ताचे वाहणारे पाठ रक्ताने न्हावून निघाली रणभूमी पाहून कठोर हृदयाचा माणूस शेवटी द्रवला. पाषाणाला शेवटी पाझर फुटले. जिंकूनही त्याला आपण पराजित झाल्याची अनुभूती झाली. सम्राट अशोकाने ते हृदयद्रावक चित्र पाहून शांती वृक्षाच्या पसरलेल्या विस्तीर्ण सावलीखाली शरण यायचं ठरवलं. सम्राट अशोक हे बुद्धाला शरण गेले.